औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं नामकरण आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरंदर असं या ठिकाणी होतं हे मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जाहीर करतो। आजच्या या नामकरण सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे 7वे वंशज आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांतजी खोमणे, या ठिकाणी उपस्थित असलेले जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे आपल्या समाजाचा आवाज महाराष्ट्र शासनापर्यंत आणि केंद्र शासनापर्यंत पोहोचवणारे आमचे सर्वांचेच मार्गदर्शक दौलतनाना शितोळे, या ठिकाणी उपस्थित आपल्या पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती, भाजपचे नेते आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी 1997 साली खऱ्या पुरंदर तालुक्यामध्ये पहिली ही औद्योगिक संस्था आणली, आदरणीय दादासाहेब जाधवराव यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती आदरणीय बाबाराजे जाधवरावजी, मंचकावरती उपस्थित असलेल्या आपल्या दिवेगावचे प्रथम नागरिक योगेशजी काळे, भिवडी गावच्या प्रथम नागरिक श्रीमती श्वेताताई चव्हाण, मंचकावरती उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे प्राचार्य धनोरकर सर, या संस्थेचे मार्गदर्शक आणि उद्योगपती विलासजी कडलक, आदरणीय प्रदीप अण्णा, त्याचप्रमाणे या ठिकाणी दिवेगाव विकास सोसायटीचे चेअरमन आदरणीय शिटकल सर, साहेबरावजी जाधव, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सासवड नगरीचे माजी नगरसेवक आदरणीय तात्या, त्याचप्रमाणे समोर उपस्थित असलेले आदरणीय आमचे मार्गदर्शक लालासाहेबजी भंडलकर असतील, आदरणीय आप्पा असतील, आदरणीय गंगाराम सर आहेत, आपल्या सुपेगावचे माजी सरपंच दिलीपराव चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत, साहेबराव आहेत, हनुमंतराव भांडवलकर आहेत, उमेशजी जाधव आहेत, अशोकरावजी चव्हाण आहेत, राहुलजी खोमणे आहेत, सीतारामजी चव्हाण, सतीश नाना, निलेश जाधव, उमेशजी जाधव, त्याचप्रमाणे हनुमंतराव भांडवलकर, मनोहरजी तातवडकर, दिव्याचे माजी सरपंच गुलाब तात्या असतील, नारायणपूरचे माजी सरपंच आदरणीय चंद्रशेठ असतील, आपल्या सर्वांच्याच उपस्थितीत आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बांधव, आपल्या या ITIचा सर्व स्टाफ आणि विद्यार्थी मित्र, खरं म्हणजे आज आपण त्या ठिकाणी आपल्या ITIचा नामकरण सोहळा या ठिकाणी होतोय। आदरणीय दौलतनानांनी सांगितला, महाराष्ट्रातल्या सगळ्याच औद्योगिक संस्थांना त्या ठिकाणी राष्ट्रपुरुषांची नावं देण्यात आली आणि आम्हाला सर्वांना अभिमान आहे की ज्या मातीमध्ये आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांचा जन्म झाला, ज्या जिल्ह्यामध्ये त्यांचं कार्यकर्तृत्व फुललं, त्या पुरंदरच्या मातीमधल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आज आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलं। खरं म्हणजे या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी मित्रांना मला सांगायचं की त्यांना आद्य क्रांतीवीर का म्हणायचे। 1819ला तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की शेवटचं अँग्लो मराठा युद्ध झालं आणि खऱ्या अर्थाने पेशवाई संपुष्टात आली आणि 1829ला पेशवाई संपुष्टात आल्यानंतर सगळ्यात पहिली जर क्रांतीची ज्योत कोणी पेटवली असेल, सगळ्यात पहिल्यांदा त्या काळामध्ये ईस्ट इंडिया किंवा ब्रिटिशांच्या विरुद्ध खऱ्या अर्थाने सगळ्यात पहिली क्रांती आणि सगळ्यात पहिला लढा उभा केला तो राजे उमाजी नाईकांनी त्या ठिकाणी केला आणि म्हणूनच त्यांना आद्य क्रांतीवीर म्हणून आपण सगळे त्या काळामध्ये 1826 म्हणजे वयाच्या 31व्या वर्षी त्यांनी हा लढा सुरू त्या ठिकाणी केला आणि अतिशय तडफेने ह्या संपूर्ण भागामध्ये एक स्वतःचं राज्य असं निर्माण केलं आणि नंतरच्या काळामध्ये त्यांचा लढा 1834 पर्यंत जोपर्यंत ब्रिटिशांनी त्यांना पकडलं नाही तोपर्यंत तो चालू राहिला। अशा प्रकारे खऱ्या अर्थाने क्रांतीची ज्योत त्यांनी पेटवली आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळे क्रांतिकारक योजना झाल्या। 1857चं बनलं तर तुम्ही सगळेजण जाणता, परंतु या ठिकाणी सगळ्याच विद्यार्थ्यांना मला मुद्दामून सांगायचं आहे की आद्य क्रांतीवीर का म्हणतात हे आपल्या सगळ्यांना महत्त्वाचं आहे समजणं, कारण खऱ्या अर्थाने 150 वर्ष
ज्या ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य केलं त्यांच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा सगळ्यात अगोदर सुरुवात ज्यांनी केली त्यांना शतशः प्रणाम करणं ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच आम्हा सर्व पुरंदरकरांना याचा सार्थ अभिमान आहे की या मातीमध्ये त्यांचा जन्म झाला आहे. आज हा कार्यक्रम होत असताना आदरणीय दौलत नानांनी सांगितलं सविस्तर, आदरणीय चितकल सरांनी या ठिकाणी बोललेत. मी जास्त बोलण्यापेक्षा निश्चितपणे आम्हा सर्वांचा अभिमान स्वाभिमान असणार आहे. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये सासवड नगरपालिकेच्या परिसरामध्ये अतिशय योग्य ठिकाणी आपण त्यांचा पूर्णाकृती पुतळा याची उभारणी करतो आहोत. काही डेव्हलपमेंट्स, काही रिंग रोड त्या ठिकाणी सासवड परिसरामध्ये होत आहेत आणि अतिशय योग्य ठिकाणी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, महात्मा फुलेंचा पुतळा असेल, तशाच प्रकारे अतिशय योग्य ठिकाणी आपण राजे उमाजी नाईकांच्या पुतळ्याची उभारणी सासवडमध्ये आणि जेजुरीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी करतो. याची ग्वाही या ठिकाणी उपस्थित सर्व समाज बांधवांना नव्हे तर या तरुण मित्रांना या ठिकाणी देतो. कारण शेवटी पुरुषांचे पुतळे उभारून आपल्याला त्या ठिकाणी प्रेरणा खूप मोठ्या प्रमाणात मिळते. कारण अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी लढा दिला. त्यांनी हे कधी बघितलं नाही की आमच्या मागे काय आहे किंवा त्या ठिकाणी आमचं काय होईल. तर समाजासाठी आणि स्वातंत्र्यासाठी, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, समाजाचं अस्तित्व आणि समाजाच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी जी आहुती दिली त्या आहुतीची प्रेरणा म्हणून हे पुतळे आपण त्या ठिकाणी उभे करत असतो. निश्चितपणे ते भविष्यामध्ये सगळ्यांना प्रेरणा द्यायचं काम करेल. त्याचबरोबर आदरणीय नानांनी उल्लेख केला पिवळीच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये, तिथेही आपण बराच प्रयत्न करतो आहोत. नानांनी सांगितलं तो प्रस्ताव त्या ठिकाणी फॉरेस्टचा दिलेला आहे. अतिशय चांगली जागा आहे. नारायणपूर आणि पिवळीच्या वेशीवरती ती जागा त्या ठिकाणी आहे आणि निश्चितपणे नाना आम्ही सगळीच मंडळी त्या ठिकाणी त्याच्यासाठी बाबाराजे या ठिकाणी आहेत. आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी त्यांचा पाठपुरावा करून, कारण त्या ठिकाणी आद्य क्रांतीवीरांचं संपूर्ण त्यांचा इतिहास हा त्या ठिकाणी आपल्या पुढच्या पिढ्यांना बघता आला पाहिजे, सांगता आला पाहिजे. निश्चितपणे त्याच्यासाठी आपण हे एकत्रितपणे मिळून उभं करूयात ही ग्वाही आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचंही त्या ठिकाणी मनापासून मी अभिनंदन करतो की आज त्यांनी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं नाव या औद्योगिक संस्थेला दिलं. मला वाटतंय आदरणीय सर, काय नाव होतं आपण खराडे सर, राजेंद्र खेडेकर ना, राजेंद्र खेडेकर सरांनी त्या ठिकाणी मागणी केली आणि आदरणीय दौलत नानांनी त्याला अनुमोदन दिलं आणि त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रातल्या नाना 4 ठिकाणी ना 5 ठिकाणी राजेंद्र खराडे सरांनी त्या ठिकाणी मागणी केली, पत्र दिलं. आदरणीय दौलत नानांनी त्याला अनुमोदन दिलं आणि दौलत नानांचं जसं महाराष्ट्र सरकारशी आणि केंद्र सरकारशी नातं खूप चांगल्या प्रकारे नानांनी जुळून घेतलंय आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या आपल्या सर्वांना अभिमान वाटेल. असं पहिल्यांदाच अनेक वेळा आदरणीय उपमुख्यमंत्री असतील, अनेक केंद्रीय मंत्री असतील, हे आपल्याकडे बिवडीच्या स्मारकाला वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी येऊन गेले. मी मनापासून त्याबद्दलही धन्यवाद मानेल. 2019ला आम्ही त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि शासकीय जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्याच्या संदर्भामध्ये तसं नोटिफिकेशन काढून घेतलं. शेवटी आपला अभिमान, आपली प्रेरणा ही अनंत काळापर्यंत तेवत ठेवण्याचं काम तुम्हा आम्हा सगळ्यांना या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी आहेत. आदरणीय सरांचं त्या विद्यार्थ्यांचे खूप मनापासून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. एकच महत्त्वाचं कार्य आपण सगळ्यांनी करायचं की कुठलीही गोष्ट छोटी किंवा मोठी नाही आहे. आपल्या सगळ्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही असू द्यात, आपण किती गरीब असू द्यात, तुम्ही जर तुमच्या हाताने तुमचं भविष्य तयार करू शकता, हीच प्रेरणा खऱ्या अर्थाने राष्ट्रपुरुषाने अनेक मोठ्या
उद्योगपतींनी अनेक राष्ट्रपुरुषांनी तुम्हा आम्हा सगळ्यांना दिलेली आहे, तीच प्रेरणा घेऊन इथून पुढच्या काळामध्ये ITIचे हे सगळे विद्यार्थी आम्हा पुरंदरकरांना अभिमान वाटेल, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांचं नाव त्या ठिकाणी मोठं होईल, अशा प्रकारचे विद्यार्थी तुमच्यामधून घडतील, चांगले उद्योगपती घडतील, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आज खरं म्हणजे 3:30 वाजता आचारसंहिता लागणार आहे. आम्हालाही थोडीशी धावपळ त्या ठिकाणी आहे, पण शेवटचे काही तास त्या ठिकाणी उरलेले, त्याबद्दल सगळ्यांना खूप मनापासून पुन्हा एकदा त्या संपूर्ण स्टाफला, सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.